भाईंदर पश्चिम के उत्तन गांव के पास बड़ा समुद्री हादसा होने की खबर सामने आ रही है। 28 फरवरी की सुबह करीब 5 बजे स्वर्गदीप नाम की मछली पकड़ने वाली बोट को अद्वैत मुंबई नामक मालवाहक जहाज ने जोरदार टक्कर मार दी। मछुआरों ने सूझबूझ दिखाते हुए नाविकों की जान बचाने में सफलता हासिल की, पर इस दुर्घटना से मछुआरों को भारी आर्थिक नुकसान हुआ है। इस हादसे को लेकर मछुआरों ने आखिरकार क्या कहा, आइए सुनते हैं। मी बॉस्टन बोटेरिया, आम्ही आमची जाळी 4-4:30 वाजता बोटीमध्ये टाकली होती। आम्ही 4-4:30 वाजून 15 मिनिटांनी चहा घेऊन बसलो होतो। नंतर आम्ही किती 6 वाजता जाळी खेचणार होतो। तितक्या 5:30 वाजता बोटला धडक आली। धडक येऊन बोट अशी धडक आली बोटीला की ज्या बोटीचा मोठ्या बोटीचा नांगर आमच्या बोटीत खुपसून गेला होता। तो निघत पण नव्हता, इतका घुसला होता की काढायला आम्हाला 1 तास झाला। तो काढून एक निघून सुद्धा दुसऱ्याच वेळेस तो पुढे गेला। पुढे इतकं नुकसान झालं की आम्हाला काही काम पण करू शकत नाही आम्ही, असं आमचं नुकसान झालेलं आहे। ते तेव्हा 2 माणसं पाण्यात पडून गेली। ते आम्ही शोधता आम्हाला 1 तास झाला। नंतर आम्ही आलो, त्यांना सोडलं, बोटीवर दिलं। त्या बोटीकडे गेलो आम्ही। ते म्हणाले होते तुमचं जास्ती नुकसान झालं का? नुकसान इतकं झालं आहे की आम्ही काम पण करू शकत नाही, इतकं नुकसान झालेलं आहे। या बोटीमध्ये आम्ही 18 जण भागी आहोत। आमच्या या बोटीमध्ये घरची फॅमिली असते। इतकं आमचं पोट या बोटीमुळे आमचं पोट भरलं नसतं। 2 महिने झाले आम्ही घरी होतो आणि आता आम्हाला सरकारकडून इतकी अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी मदत मिळावी, लाखोची मदत मिळावी आम्हाला। माझं नाव आहे गॉडविन वसईकर। आम्ही 4 वाजता जाळी बांधल्या आणि चहा घेतला आणि झोपलो तेव्हा ही मोठी बोट आली, मोठं जहाज आलं आणि तेव्हा आम्हाला आवाज आला थोडा, तर आम्ही उठलो। निदान 5:15 वाजलेल्या, पहाटेच्या 5:15 वाजलेल्या। तेव्हा बोट आमच्या बोटीला आदळली आणि टक्कर लागली। तेव्हा आम्ही 2 माणसं पाण्यात पडलो आणि दुसरी माणसं 16 माणसं बोटीवर राहिले। टोटल 18 माणसं आहोत आम्ही। तर ते आमची बोट अटकली, एका बाजूने पाणी घेत होती आणि दुसऱ्या बाजूने त्यांची बोट अटकलेली, आमची बोट अटकलेली त्यांना। आणि नंतर यांना बोट काढता जवळजवळ 1 तास झाला आणि आम्ही दोघेजण पाण्यात वाहून तिकडे खूप वर लांबवर गेलो आणि नंतर आम्हाला आमची ही बोट सुट्टी झाली आणि नंतर आम्हाला ही बोट आम्हाला घ्यायला आली। तेव्हा सुमारे 1 तास, जास्त 1-1.25 तास झाला। आम्हाला काहीतरी 6:30 वाजता आम्हाला या लोकांनी उचललं, बोटीवर घेतलं आणि बर्फाची मला शिकवलं आणि आमच्या जाळी होत्या त्या तोपर्यंत घेऊन आले हे लोक। आम्हाला कमीत कमी 20 ते 30 लाखाचा खर्च येणार आता आहे। जवळजवळ हा काम करता बोटीच्या कामाला आम्हाला 1-1.5 महिना जाणार। तर सरकारकडून अपेक्षा आमची आहे की 20 ते 30 लाखाचा आम्हाला अपेक्षा आहे, म्हणजे अपेक्षा असावी कि हमारा एवढा खर्चा है। जैसे कि आपने सुना कि उत्तर में हुए समुद्री हादसे में मछुआरों का लाखों का नुकसान हुआ है। इस हादसे की वजह से आर्थिक दुविधा में फंसे मछुआरों ने सरकार से मदद की गुहार लगाई है। इस मामले में तत्काल कार्रवाई की जाए और जो भी नुकसान हुआ है इसका मुआवजा दिया जाए, ऐसी मांग भी मछुआरों की तरफ से की गई है। उत्तर में घटी इस घटना के बारे में आप क्या सोचते हैं, कमेंट कर जरूर बताइए और ऐसे ही खबरों के लिए जुड़े रहिए MB लाइव के साथ।